हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आयुर्नवा. आज आपण शिकणार आहोत फिटल सर्क्युलेशन. तुम्हाला याच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्रामवर बघू शकता आणि जर काही डाऊट असेल तर आम्हाला इंस्टाग्रामवर विचारू शकता. तिथं आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. तर आज आपण लेक्चरमध्ये काय काय बघणार आहोत ते बघून घेऊया. सर्वात आधी इंट्रोडक्शन घेऊ, ते PPTवर एक्सप्लेन करणार आहे. नंतर एक्सप्लेनेशन, त्या प्रोसेसचं एक्सप्लेनेशन आहे ते एका रफ डायग्रामवर सर्व एक्सप्लेन करेल. सगळी प्रोसेस तुम्हाला समजून जाईल इझिली. आणि मग तुम्हाला जे डायग्राम पेपरात काढायची आहे ते डायग्राम एक्सप्लेन करेल. आणि नंतर मग क्लोजर, म्हणजे ते फिटल सर्क्युलेशन झाल्यावर, बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा काय फिटल सर्क्युलेशनचा काय बदल होतो ते क्लोजर, ते शेवट बघू. तर चला आता सुरुवात करू लेक्चरला. इंट्रोडक्शन. तर इट इज डिफरंट फ्रॉम द अडल्ट सर्क्युलेशन बिकॉज ही सर्क्युलेशन आहे जे अडल्ट सर्क्युलेशन म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन असते त्याच्यापेक्षा वेगळी आहे. तर कशामुळे वेगळी आहे? तर काही ऑर्गन्स फंक्शन नाही करत, नॉट फंक्शन इन सम ऑर्गन्स. तर कोणकोणते ऑर्गन्स फंक्शन नाही करत? तर पहिला आहे लंग्स. जर बाळाची म्हणजे जेव्हा फिटस अवस्थेत ब्रीथिंगच होत नाही, तर मग लंग्सचं काय काम असेल? म्हणून लंग्स नॉट वर्किंग असतात. नंतर असतात किडनी, म्हणजे फिटसमध्ये काही वॉटर ड्रिंकच नाही करत, तर फिल्टर काय करायचं गरज आहे? म्हणून त्याची किडनी पण नॉट फंक्शनिंग असते, वर्किंग नसते. आणि जी आय ट्रॅक पण नसते वर्किंग. म्हणून त्यांचं सर्क्युलेशन थोडं वेगळं राहते, आपल्यापेक्षा वेगळं राहते थोडं. तर चला बघू काय कसं असते, काय असते. तर आधी इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत त्याचे ते बघून घेऊया. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर म्हणजे काय, अ पेअर ऑफ अम्बिलिकल आर्टरीज कॅरीज व्हेनस ब्लड. आपल्या आर्टरीज काय करतात? ऑक्सिजनेटेड ब्लड करतात कॅरी. पण फिटसच्या ज्या अम्बिलिकल आर्टरीज असतात ते अपोजिट याच्या व्हेनस ब्लड म्हणजेच डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. कुठूनपासून? फिटसपासून तर प्लासेंटामध्ये, म्हणजे फिटसच्या बॉडीमधून प्लासेंटापर्यंत कॅरी करतात अम्बिलिकल आर्टरीज, व्हेनस ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि सिंगल अम्बिलिकल वेन कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. हे अम्बिलिकल आर्टरीज 2 असतात पेअरमध्ये, आणि अम्बिलिकल वेन आहे ते सिंगल असते, एकच असते. ती ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, आपल्यापेक्षा विरुद्ध असते फिटसमध्ये. तर ते काय वेन काय कॅरी करतात? ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि कुठूनपासून? फ्रॉम प्लासेंटा टू फिटस. प्लासेंटापासून तर फिटसच्या बॉडीपर्यंत, हार्टपर्यंत कॅरी करतात. पुढे बघू. 3 इम्पॉर्टंट शंट्स. आता याच्यात 3 शंट्स दिलेले आहेत इम्पॉर्टंट. ते कोणकोणते बघू. पहिला शंट आहे डक्टस वेनिओसस. आता फक्त इथं तुम्ही त्याची नावं आठवण ठेवा. आपण पुढे डायग्राममध्ये तुम्हाला समजूनच जाईल शंट्स काय आहे, कुठं असतात, ते सगळं समजून जाईल. फक्त इथं काय काय आहे 1-2 पॉईंट आठवण ठेवा आणि 3 शंट्स कोणते आहेत ते आठवण ठेवा. तर पहिला आहे डक्टस वेनिओसस. डक्टस वेनिओसस ही काय आहे? तर इट इज लार्ज ब्रांच ऑफ अम्बिलिकल वेन. लार्ज ब्रांच आहे अम्बिलिकल वेनमध्ये, अम्बिलिकल वेनची ब्रांच आहे. ते कशाला कनेक्ट होते? इन्फिरियर व्हेना केव्हा कनेक्ट होते. तर पहिले काय करते? अम्बिलिकल वेनमधून ते ब्रांच निघते. इथं अम्बिलिकल वेन दिलेली आहे. अम्बिलिकल वेनमधून ते ब्रांच निघते आणि काय करते? अम्बिलिकल वेनमधून ब्रांच निघते आणि कनेक्ट होते इन्फिरियर व्हेना केव्हाला, आणि त्याच्यात जे ब्लड असेल ते एम्प्टी करून टाकते. दुसरं काय आहे? फोरामेन ओव्हेल कम्युनिकेशन बिटवीन इंटर आर्ट्रियल सेप्टम, म्हणजे 2 आर्टरी असतात. 2 आर्टरीयामधलं सेप्टम जे आहे ते हे आहे फोरामेन ओव्हेल कम्युनिकेशन, म्हणजे छिद्र राहते 2 आर्टरीयामध्ये. लेफ्ट आणि राईट आर्टरीयामध्ये जे कम्युनिकेशन राहते त्याला फोरामेन ओव्हेल म्हणतात. ते फक्त फिटसमध्येच असते, आपल्यात नसते. तर ते काय? थ्रू विच ब्लड फ्रॉम राईट आर्टरियम डायरेक्टली ग्रोस इंटू लेफ्ट आर्टरियम. राईट आर्टरियममधून कशासाठी आहे ते? लेफ्ट आर्टरियममधून तर राईट आर्टरियममध्ये जाण्यासाठी ब्लड डायरेक्टली फ्लो होते. पुढचं आहे डक्टस आर्टरिओसस. डक्टस आर्टरिओसस काय आहे? डायरेक्ट कनेक्शन बिटवीन पल्मनरी ट्रंक अँड असेंडिंग अवॉर्टा. कनेक्शन बिटवीन पल्मनरी ट्रंक. आता राईट वेंट्रिकलमधून पल्मनरी आर्टरी निघते आणि लेफ्ट वेंट्रिकलमधून असेंडिंग अवॉर्टा निघते. त्या दोन्हीमध्ये कनेक्शन आहे, त्याचं डक्टस आर्टरिओसस म्हणतात त्याला.
तर आता पुढे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवून देतो, म्हणजे पुढच्या याच्यात हे करतो, एक्सप्लेन करतो सर्व. तर चला आता त्या डायग्रामवर जाऊ. होप तुम्हाला हे डायग्राम क्लिअरली दिसत असेल. तर आपण बघू आता फिटल सर्क्युलेशन कसं असते, कसं ब्लड कुठून कुठं जाते ते सर्व बघू. तर आपण आधी सर्क्युलेशन म्हणजे काय असते. सर्क्युलेशन म्हणजे एका ठिकाणून ब्लड निघलं आणि त्याच ठिकाणी वापस येते, त्याला सर्क्युलेशन म्हणते. आता आपला अंबिलिकल कॉर्ड प्लासेंटामधून ब्लड जाते आणि प्लासेंटामध्येच वापस येते, तर ते झालं सर्क्युलेशन. तर मग आपण सुरुवातच प्लासेंटापासून करू आणि पुरा फ्लो करून इथंच प्लासेंटात वापस येते, कसं येते ते बघू. तर आधी प्लासेंटाला कनेक्शन असते अंबिलिकल कॉर्डमधून निघते अंबिलिकल वेन. हे अंबिलिकल वेन आहे, एकच अंबिलिकल वेन निघते. त्याच्यात काय असते मग ऑक्सिजनेटेड ब्लड. आता हे मदरमधून फिटसमध्ये चाललं म्हणजे ऑक्सिजनेटेड असेल, आणि फिटसमधून वापस येऊ राहिलं प्लासेंटामध्ये, तर मग ते डिऑक्सिजनेटेड असेल, कारण ते ब्लड यूज झालं. आता त्यातलं ऑक्सिजन यूज झाला म्हणजे डिऑक्सिजनेटेड. आता हे ब्लड यूज नाही झालं, याच्यात ऑक्सिजन आहे, हे यूज करण्यासाठी चाललं म्हणून हे ऑक्सिजनेटेड असते. आता अंबिलिकल वेन आता आपण आपलं आठवण ठेवा, आपल्या अपोजिट आहे वेन ऑक्सिजनेटेड ब्लड. ते कुठं जाते, अंबिलिकल वेन जाते लिव्हरमधून पास होऊन जाते पोर्टल वेन. आता तुम्हाला पोर्टल सिस्टीम माहीत असेल. हे पोर्टल वेन आणि पोर्टल आर्टरी हे कुठं जातात, लिव्हरपासून जातात स्मॉल इंटेस्टाईन. पोर्टल सिस्टीम तुम्ही वाचलंच असेल, नसेल वाचलं तर एकदा वाचून घे जा. पोर्टल सिस्टीम असते, ते पोर्टल वेन याच्यापर्यंत जाते, डायजेस्टिव्ह सिस्टीम स्मॉल इंटेस्टाईनपर्यंत जाते. तर मग आता जे पोर्टल वेन जात असते लिव्हरपासून तर इंटेस्टाईनपर्यंत त्यातच जाते, पण त्यातून एक ब्रांच निघते. जे ब्रांच निघते त्यालाच काय म्हणतो आपण, डक्टस वेनिओसस. आता 3 शंट्स बघितले होते ना, तर त्यातला पहिला आहे डक्टस वेनिओसस. हा झाला डक्टस वेनिओसस. तर मग तो त्या ब्रांचमधून ब्लड कुठे जाते, इन्फिरियर वेना केव्हा तर टाकल्या जाते. तर ही पहिला शंट आहे तो कशाच्या मधात आहे, पोर्टल वेन आणि इन्फिरियर वेना केव्हा या दोनच्या मधात डक्टस वेनिओसस आहे. आणि मग इन्फिरियर वेना केव्हा, आता इन्फिरियर वेना केव्हा इकडून कुठून आली, तर ही आली लोअर बॉडी पार्ट्सपासून. तर याच्यात कोणतं ब्लड असेल, डिऑक्सिजनेटेड. याच्यात आधीच डिऑक्सिजनेटेड होतं, पण याच्यातून ऑक्सिजनेटेड ब्लड आलं, तर हे झालं मिक्स ब्लड झालं. तर आणि हे आहे इन्फिरियर वेना केव्हा, आणि हे वरचे आहे सुपेरियर वेना केव्हातून बी डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं आणि इकडून मिक्स, तर हे आणखी मिक्स झालं आणि राईट आर्ट्रियममध्ये गेलं. राईट आर्ट्रियममध्ये आता हे मिक्स ब्लड आलं. तर मिक्स ब्लड ही इकडे. आता इथं दुसरा शंट आहे फोरामेन ओव्हेल. आपण बघितला होता शंट 3, तर त्यातलं दुसरा आहे फोरामेन ओव्हेल. हा इथं असते दुसरा शंट. तर यातून काय होते, जेव्हा प्रेशर होते राईट आर्ट्रियमवर, तर ते लेफ्ट आर्ट्रियममध्ये जाते ब्लड जास्त, तर 80% इकडे जाते लेफ्ट आर्ट्रियममध्ये, आणि बाकी उरलेलं ते राईट वेंट्रिकलमध्ये जाते. तर मग इथं गेलं. आता राईट वेंट्रिकलमधलं बी काय होते, जे बाहेर आलं तेच. आता तिसरा शंट आहे इथं डक्टस आर्ट्रिओसस. ही काय आहे, पल्मनरी आर्टरी, आणि हे आहे ॲओर्टा. या दोन्हीच्या मधात जो आहे तो तिसरा शंट आहे डक्टस आर्ट्रिओसस. तर मग त्या डक्टस आर्ट्रिओससमधून बी जास्त तर ब्लड इकडेच चाललं जाते. आता बघा, जे राईट आर्ट्रियममध्ये आलं ते आधी तर याच्यातून गेलं, लेफ्ट आर्ट्रियामध्ये गेलं. लेफ्ट आर्ट्रियामध्ये लेफ्ट वेंट्रिकलमधून ॲओर्टा, आणि इकडून पण जे ब्लड आलं राईट वेंट्रिकलमधून बी डक्टस आर्ट्रिओससमधून याच्यात गेलं. म्हणजे इकडे थोडंच ब्लड जाते. इकडे गेलेलं पल्मनरी आर्टरीमधून ब्लड गेलेलं ते कुठे जाते, लंग्स तर फंक्शनिंग नाही, फक्त त्यांना जेवढं गरज आहे लंग्सला ग्रोथ होण्यासाठी, जेवढं ब्लड आहे, ब्लडची आवश्यकता आहे, ऑक्सिजनची आवश्यकता आहे, तेवढं ब्लड इकडे जाते लंग्समध्ये. आणि लंग्सचा यूज झाला की जे पल्मनरी वेन आहे ते पल्मनरी वेन लेफ्ट आर्ट्रियममध्ये जाते, डिऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट आर्ट्रियममध्ये. आणि मग इकडून पण आलं, हे सगळं ब्लड होऊन मिक्स होऊन इथं जाते. आता ते असेंडिंग ॲओर्टानं अप्पर बॉडी पार्ट्सला जाते यूज होण्यासाठी, आणि यूज होऊन पुन्हा इथं सुपेरियर वेना किंवा इथं अप्पर बॉडी पार्ट्स असतील तर असेंडिंग ॲओर्टा इथं जाईन,
आणि अपर बॉडी पार्ट्सला जी न्यूट्रिशन ऑक्सिजनची गरज आहे ती गरज पूर्ण करीन आणि नंतर मग डिऑक्सिजनेटेड ब्लड इथं सुपिरियर वेना केव्हा जोडीन, तेच इथं येईन राईट आर्टरीमध्ये. नंतर मग ती प्रोसेस पुढची सुरूच. मग आता इथपर्यंत आलतो आपण. असेंडिंग ॲओर्टा केलं तर आर्च ऑफ ॲओर्टामधून काय खाली जाते तर डिसेंडिंग ॲओर्टा. एक असेंडिंग ॲओर्टा वर गेला, डिसेंडिंग ॲओर्टा खालच्या बॉडी पार्टसाठी, लोअर बॉडी पार्टसाठी डिसेंडिंग ॲओर्टा जाते. तर डिसेंडिंग ॲओर्टाच पुढे एक्सपांड होऊन ॲब्डोमिनल ॲओर्टा तयार करते. ॲब्डोमिनल ॲओर्टाचे 2 भाग पडतात, नंतर डिव्हिजन होते 2 याच्यात. तर ते 2 डिव्हिजन कोणते आहेत, इंटरनल इलियाक आर्टरी आणि एक्सटर्नल इलियाक आर्टरी. तर इंटरनल इलियाक आर्टरी लोअर बॉडी पार्ट्सला ब्लड सप्लाय करते आणि एक्सटर्नल इलियाक आर्टरी आहे तीच पुढे एक्सटेन्शन होऊन 2 अम्बिलिकल आर्टरीज तयार होतात. हे 2, हे याचं समजू नका, या 2 आहेत, हे 2 अम्बिलिकल आर्टरीज तयार होतात. आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड, आता सगळ्या ब्लडचा तर यूज झाला, तर त्या डिऑक्सिजनेटेड ब्लडला प्लासेंटापर्यंत ट्रान्सफर करतात. आता समजलंच असेल, आय होप समजलं असेल तुम्हाला सगळं. तर पुन्हा एकदा सांगतो, हे काय आहे, अम्बिलिकल वेन ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. हे अम्बिलिकल वेन, हे एक आहे अम्बिलिकल वेन आहे. हे ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते, ऑक्सिजनेटेड ब्लड लिव्हरपर्यंत, लिव्हरमधून पास होते पोर्टल वेनमध्ये. पोर्टल वेन आणि इन्फेरियर वेना केव्हा या दोनच्या म्हणतात एक शंट आहे, त्याला म्हणतात डक्टस वेनियोसस. ते डक्ट, मग ते पोर्टल वेनमधून इन्फेरियर वेना केव्हामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड ट्रान्सफर केल्या जाते. इन्फेरियर वेना केव्हा ट्रान्सफर करते ब्लड राईट आर्टरियममधून. राईट आर्टरी आणि लेफ्ट आर्टरियामध्ये एक हे असते, शंट असते, त्यालाच म्हणतात फोरामिन ओव्हेल. हे शंट कॉम्युनिकेशन बिटवीन राईट आर्टरी आणि लेफ्ट आर्टरिया. तर राईट आर्टरियामधलं काही ब्लड लेफ्ट आर्टरियामध्ये जाते आणि काही राईट वेंट्रिकलमध्ये जाते. जे राईट वेंट्रिकलमध्ये गेलं ते पल्मनरी ॲओर्टातून लंग्सकडे जाते. पण पल्मनरी आर्टरी आणि ॲओर्टा या दोनच्या मध्ये तिसरं शंट आहे, त्यालाच म्हणतात डक्टस आर्टरिओसस. ते डक्टस आर्टरिओसस न ब्लड असेंडिंग ॲओर्टामध्ये जाते किंवा आर्च ऑफ ॲओर्टामध्ये जाते. आणि हे लेफ्ट आर्टरियामधून जे ब्लड आलं ते लेफ्ट वेंट्रिकल, आणि लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जे ब्लड आलं ते आर्च ऑफ ॲओर्टा. नंतर हे इथून इथं, मग इथं जे ब्लड आलं ते असेंडिंग ॲओर्टामध्ये जाते आणि काही ब्लड इकडे जाते डिसेंडिंग ॲओर्टामध्ये. काही असेंडिंग, काही डिसेंडिंग. असेंडिंग ॲओर्टा अप्पर बॉडी पार्टसाठी आणि डिसेंडिंग ॲओर्टा ॲब्डोमिनल ॲओर्टामध्ये कन्वर्ट होते. ॲब्डोमिनल ॲओर्टा नंतर एक्सटर्नल इलियाक आणि इंटरनल इलियाक आणि एक्सटर्नल इलियाक. एक्सटर्नल इलियाकच्याच 2 ब्रांच निघतात, त्यालाच म्हणतात अम्बिलिकल आर्टरीज. अम्बिलिकल आर्टरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जातात प्लासेंटाकडे. प्लासेंटामधून त्या जातात मदरच्या बॉडीमध्ये. मदरच्या बॉडीमध्ये गेल्यावर ते नंतर लंग्समध्ये, लंग्समधून ऑक्सिजनेटेड होतात मग हार्टमध्ये आणि पुन्हा ते सायकल सुरूच राहते. तर हे झालं आता तुमचं एक्सप्लेनेशन. आता आपण बघू कोणती डायग्राम पेपरात काढायची, कारण कधी कधी काय होते की फक्त 5 मार्कासाठी डायग्राम काढा असाच प्रश्न येते. ड्रॉ द डायग्राम ऑफ फिटल सर्क्युलेशन असा प्रश्न येते 5 मार्कासाठी. म्हणून डायग्रामची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर आपण डायग्राम बघू. तर बघा, तुम्हाला जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर तुम्हाला हेच डायग्राम ड्रॉ करायची. शिंपीच्या पुस्तकात दिलेली आहे, खूप छान डायग्राम आहे, सगळे एक्सप्लेन होते याच्यात. तर बघा, हे समजून घ्या डायग्राम, खूप जणांना याच्यातच अडचण होती. तर बघा, आता हे प्लासेंटा दिलेलं आहे, आपण प्लासेंटापासून सुरू केलं ना. तर प्लासेंटापासून काय निघते, अम्बिलिकल वेन. ही अम्बिलिकल वेन निघली आणि अम्बिलिकल वेनहून निघून काय ते आता ही बघा लिव्हरमध्ये गेली अम्बिलिकल वेन आणि इन्फेरियर वेना केव्हा, आणि इन्फेरियर वेना केव्हा आणि याच्यातूनच निघते ते असते पोर्टल वेन. पोर्टल वेन असते. तर ते पोर्टल वेन आणि इन्फेरियर वेना केव्हा म्हणजे डक्टस वेनियोसस असते, पण आता इथं पोर्टल वेन दाखवलेली नाही. तर चालते अशी वेन डायग्राम काढले चालते. डक्टस वेनियोसस हे दाखवलेलं आहे, डक्टस वेनियोसस इथं. आणि ते कुठं जाते, इन्फेरियर वेना केव्हा. इन्फेरियर वेना केव्हा कुठून आली, लोअर बॉडी पार्ट्सपासून आली इन्फेरियर वेना केव्हा, त्यालाच जॉईन झाली डक्टस वेनियोसस. तर डक्टस हे इन्फेरियर वेना केव्हा कुठं गेली, राईट आर्टरियामध्ये. राईट आर्टरियामध्ये गेली, राईट आर्टरियामध्ये. आणि राईट आर्टरिया आणि लेफ्ट आर्टरियामध्ये एक शंट आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे, फोरामेन ओव्हेल. फोरामेन ओव्हेल FO. तर राईट आर्टरिया आणि लेफ्ट आर्टरिया. तर ब्लड काही इकडे गेलं आणि हे सुपेरियर वेना केव्हातून ब्लड आलं राईट आर्टरियामध्ये. दोन्हीतून ब्लड आलं राईट आर्टरियामध्ये.
ते कुठून आलं? अप्पर बॉडी पार्ट्सपासून. तर मग राईट आर्टरियामधून लेफ्ट आर्टरियामध्ये गेलं काही ब्लड राईट वेंट्रिकलमध्ये. राईट वेंट्रिकलमधून कुठं गेलं? पल्मोनरी आर्टरी. आणि हे आहे ॲओर्टा आणि यांच्या मधात जी कनेक्शन आहे त्यालाच म्हणतात डक्टस आर्टरिओसस. हे झालं तिसरं शंट. आता 3 शंट आठवणच ठेवावं लागतं तुम्हाला. डक्टस वेनिओसस, फोरामेन ओव्हेल आणि डक्टस आर्टरिओसस. हे झाले 3 शंट. आता ब्लड इकडून आलं, ते पण इकडे गेलं. इकडून आलं लेफ्ट आर्टरी आणि लेफ्ट वेंट्रिकलमधून, ते पण ॲओर्टामध्येच गेलं. काही ब्लड थोडंफार प्रमाणात जे गेलं ते लंग्सला जे इम्पॉर्टंट असेल तेवढं, ते लंग्समधून पल्मनरी वेननी पुन्हा यातच वापस आलं. सगळं ब्लड यात आता इथं जमा झालं जे काही होतं ते. आणि ते त्यातलं काही ब्लड आता असेंडिंग ॲओर्टा, हा असेंडिंग ॲओर्टा आहे. इथं लिहू शकता तुम्ही असेंडिंग ॲओर्टा. या असेंडिंग ॲओर्टानं कुठं गेलं? ब्रेन, अप्पर बॉडी पार्ट्सपर्यंत, ब्रेन अँड अप्पर लिम्स. तर ती असेंडिंग ॲओर्टाने गेलं आणि सुपेरियर वेना केव्हाने पुन्हा वापस आलं. हे झालं एक सर्क्युलेशन. आणि लेफ्ट आर्टरिया, लेफ्ट वेंट्रिकल आणि हे आता मग डिसेंडिंग ॲओर्टा. हे डिसेंडिंग ॲओर्टा आहे किंवा मग पुढे जाऊन त्याचा ॲब्डोमिनल ॲओर्टा होते. ते एवढं इथं दिलेलं नाही. आणि मग ते ॲब्डोमिनल ॲओर्टाचं काय होते? 2 भागात विभाजन होते. एक इंटरनल इलियाक आणि एक्सटर्नल इलियाक आर्टरी. इंटरनल इलियाक आर्टरी, एक्सटर्नल इलियाक आर्टरी. आणि एक्सटर्नल इलियाक आर्टरीचंच काय होते? अम्बिलिकल वेन. 2 होतात. इथं 2 लिहू शकता तुम्ही. इथं दिलेल्या नाही डायग्राममध्ये, पण इथं आहेत 2 अम्बिलिकल आर्टरीज. त्या कुठं जातात? प्लासेंटाजवळ. झालं हे सर्क्युलेशन पूर्ण कंप्लीट झालं. आणि दुसरी काय जी इंटरनल इलियाक आहे ती लोअर बॉडी पार्ट्सला सप्लाय करते आणि ते पुन्हा इथं झाली. हे डायग्राम एक्सप्लेन केली. तुम्ही 2-3 वेळा याला प्रॅक्टिस करा, तेव्हाच तुमचं होऊन जाईल. 2-3 वेळाच न पाहता काढून बघा, तेव्हा तुम्हाला पेपरात लवकर काढता येईल. आता हे झालं डायग्रामचं. आता शंट्स बघू आपण. नाही, क्लोजर बघू. हे इथं क्लोजर दिलेले आहेत. हेच शिंपीमधलेच करा, सोपी आहे क्लोजर, एवढं काय अवघड नाही. फक्त काय आठवण ठेवायचं की जेव्हा फिटसचा जन्म होतो तेव्हा ते जे काही शंट्स असतात त्या शंट्सचं रूपांतर दुसऱ्या कशात होती, ते कशात होती ते बघायचं. आता 2 अम्बिलिकल आर्टरीज आहेत. ज्या आर्टरीज आहेत प्लासेंटापर्यंत ब्लड घेऊन येतात, 2 अम्बिलिकल आर्टरीज, त्याचं कन्व्हर्शन कशात होती? मेडियल अम्बिलिकल लिगामेंट्समध्ये कन्व्हर्शन होते. आणि अम्बिलिकल वेन्स असते. अम्बिलिकल वेन एकच होती. अम्बिलिकल वेन जे प्लासेंटापासून तर लिव्हरपर्यंत ट्रान्सफर करत होती, ती अम्बिलिकल वेन. तिचं कन्व्हर्शन होती लिगामेंटम टेरिस. हे कशावर असते? लिव्हरवर असते, लिगामेंटम टेरिस. आणि डक्टस वेनिओसस ही कशाच्या मधात होती? पोर्टल वेन आणि इन्फिरियर वेना केव्हा, या 2च्या मधात जे होती डक्टस वेनिओसस, तिचं काय होते? लिगामेंटम वेनिओसम. हे पण लिव्हरवर असते लिगामेंट. त्या लिगामेंटम वेनिओसममध्ये कन्व्हर्शन होते. नंतर डक्टस आर्टरिओसस क्लोजेस अँड फॉर्म्स लिगामेंटम आर्टरिओसममध्ये होती डक्टस आर्टरिओसस. हे 2 आर्टरीमध्ये होती. पल्मनरी आर्टरी आणि ॲओर्टाच्या मधात जे होती ते डक्टस आर्टरिओसस होती. तिचं कन्व्हर्शन होते लिगामेंटम आर्टरिओसममध्ये. आणि तिसरा आहे फोरामेन ओव्हेल. जे 2 आर्टरी याच्या मधात होती ते फोरामेन ओव्हेल. तिचं क्लोज अँड फॉर्म्स फोसा ओव्हॅलिस एक स्ट्रक्चर असते हार्टमध्ये, ते फोसा ओव्हॅलिसमध्ये कन्व्हर्शन होते. आणि आता इथं नॉर्मल रेट दिलेला आहे. नॉर्मल फिटल सर्क्युलेशन 500 ml ब्लड पर मिनिट. एका मिनिटात सर्क्युलेट होते 500 ml ब्लड फिटसमध्ये. आणि नॉर्मल फिटल हार्ट रेट 120 to 160 बीट्स पर मिनिट. ही MCQमध्ये येऊ शकते. यातले पण खूप MCQ येतात. दरवर्षी एक MCQ तरी येतेच. तर मग हे पाठ करून ठेवा एवढं. आणि याच्यावर पण MCQ येऊ शकते, तर हे पण आठवण ठेवा. किती? नॉर्मल फिटल सर्क्युलेशन 50 ml पर मिनिट. एका मिनिटाला 50 ml होते. आणि नॉर्मल फिटल हार्ट रेट 120 to 160 बीट्स पर मिनिट. आता क्लिनिकल आस्पेक्ट दिलेला आहे. पॅटर्न डक्टस आर्टरिओसस ते क्लोजच होत नाही, तर मग एक छिद्र राहून जाते तिथं. आणि पॅटर्न फोरामेन ओव्हेल बंद होत नाही. हे क्लोजरच्या वेळेस फोरामेन ओव्हेल बंद होत नाही, तर मग तिथं एक छिद्र राहून जाते. त्यालाच आपण म्हणतो हार्टमध्ये छिद्र राहिलं. काही मुलांचं राहते ना, तर मग ते ऑपरेशन करून रिमूव्ह केल्या जाते, म्हणजे तिथं छिद्र बंद केल्या जाते. तर ते पॅटंट फोरामेन ओव्हेल म्हणतात. तर आजच्यासाठी एवढंच. लेक्चर आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.